हे पहा, सोप्या पद्धतीने घरच्या घरी डेसिकेटेड कोकोनट तयार झालेले आहे। हे डेसिकेटेड कोकोनट बनवण्याची ही खूपच सोपी पद्धत आहे। श्रावण महिना सुरू आहे। या महिन्यामध्ये आपले भरपूर सणवार असतात। सर्वात आधी नारळी पौर्णिमा, त्यासोबत लागोपाठ गणेश चतुर्थी येत आहे। तर अशा वेळी ओल्या नारळाचे बरेच पदार्थ आपण बनवत असतो। तर त्याकरिता ओल्या नारळाचा पांढरा शुभ्र किस झटपट कसा करता येईल ते पाहणार आहोत। पण नारळ फोडण्यापासून त्याचा चव करेपर्यंत किंवा किसून घेईपर्यंत तसा बराच वेळ लागतो। त्यात सर्वात अवघड गोष्ट म्हणजे नारळापासून कवच कसं काढायचं। तर आपण पाहूया सोप्या पद्धतीने नारळापासून कवच कसं काढायचं आणि त्यासोबत कोणतेही मशीनचा वापर न करता खोबरं कसं खवायचं किंवा त्याचा चव कसा करायचा आणि त्या नारळाच्या चवापासून सोप्या पद्धतीने डेसिकेटेड कोकोनट कसं करायचं ते आज आपण पाहणार आहोत। रेसिपी नेहमीप्रमाणे भरपूर टिप्ससह तुमच्याबरोबर शेअर केलेली आहे। चला तर रेसिपीला सुरुवात करूया। पूर्ण रेसिपी पाहण्यासाठी माझ्या फोटोच्या खालील त्रिकोणावर क्लिक करा, जेणेकरून तुम्ही त्या रेसिपीवर जाल।